बारामतीचं कृषी प्रदर्शन गेली 10 वर्ष नवं शेतीचं जे संशोधन आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करतं. जे बियाणं जगभरात निर्माण होते ते प्रत्यक्षात मातीत कसं रुजतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करतं. माळशिरस तालुक्यातून या ठिकाणी BSc ॲग्री झालेल्या 2 मुली मला भेटल्या की ज्या BSc ॲग्री झालेल्या आहेत. शेतीत त्यांनी काम केलेलं आहे आणि काम करायची त्यांची इच्छा आहे. माझ्यावर वैष्णवी जगताप आणि साक्षी सरडे आहेत. तुम्ही आता नुकतंच म्हणण्यापेक्षा तुम्ही BSc ॲग्री झालात. नव्या पिढीला शेतीपेक्षा नोकरी करावीशी वाटते. तुम्ही हा कृषी परिषद कसं घ्याला? आम्ही प्रत्येक वेळी असं काहीतरी नवीन काहीतरी बघावं याच्यासाठी किंवा इथं प्रत्येक टाईमला चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला फार्मर्सला स्टुडंट्सला बघायला मिळतात, अपॉर्च्युनिटीज मिळतात, त्याच्यासाठी आलेलं आहे. प्लस नवीन काही काही गोष्टी आहेत फार्मिंगबद्दलच्या असतील, टेक्नॉलॉजीज असतील, AI टूल्स वगैरे ते सगळे इम्प्लिमेंट्स इथं रिअल लाईफमध्ये होतात आणि एकाच ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतं. हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्लस आमचं रूट्स ॲग्रिकल्चरमधून असल्यामुळे आम्ही त्याला जास्त प्राधान्य देतो की बघायला पाहिजे, नवीन गोष्टी मिळाल्या तर चांगली गोष्ट आहे. साक्षी, मला असं कळलं की तुम्ही दोघे असे ठरवून आलेले नाहीत. तुम्ही असं अचानक आला आणि तुम्ही दोघे एकमेक भेटला. तू कसं भेटली? असंच आलं बघण्यासाठी आणि आल्यानंतर अचानक भेटली. मी जाऊन बोलले तिला. बरं, तुम्ही दोघी जण का आला? तुम्ही दोघी सांगा कसं झालं? आता सध्या अशी नवीन टेक्नॉलॉजी शेतीमध्ये किंवा नवीन नवीन माहिती भेटते आपल्याला. काय केलं पाहिजे शेतामध्ये, काय रिअल लाईफमध्ये आपल्याला. वैष्णवी, तुझं किती प्रदर्शन आहे? किती वर्ष फ्रॉम 5 ते 6 वर्ष झालं मी येते. हा, मी माझ्या पॅरेंट्ससोबत त्याच्या आधी येत होते. प्लस आता जर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाले तर मग नवीन अजून काय बघायला मिळते. आम्ही जे सिलेबसमध्ये शिकलं ते हँड्स ऑन ट्रेनिंगमध्ये त्यांना काय बघायला मिळते, समोर काय काय भेटते, त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. शेतीमध्ये साक्षी दरवर्षी नवीन नवीन प्रयोग होत आहे, नवीन नवीन बदल होत आहे. तर ह्या सगळ्या बदलाकडे तुम्ही BSc पदवीधर म्हणून काय बघता, कसं बघता? कसं बघता म्हणजे काय नेमकं रुजवलं पाहिजे, शेतकऱ्यांनी काय घेतलं पाहिजे? आता नवीन नवीन मार्केटमध्ये नवीन व्हरायटीज येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी येते. तसेच AI घेऊन म्हणजे आपण शेती कसं करू शकतो किंवा हे शिकण्यासारखं इथे येऊन ते आपल्याला बघायला भेटते की नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण सोप्या पद्धतीने शेती करू शकतो, शिकायला भेटतो. गेल्या 5 वर्षामध्ये काय बदल घडले शेतीत? आधी आपण जे लावत होतो त्या ज्या काय बोलतात ज्या व्हरायटीज होत्या त्याच्यापासून नवीन डेव्हलपमेंट हायब्रिड व्हरायटीज आलेल्या आहेत. नंतर प्रोडक्शनसाठी असेल, प्लस आपल्या हेल्थसाठी नवीन नवीन ज्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टी या व्हरायटीजमध्ये इम्प्रूव्ह केल्या आहेत. नंतर हे फार्मिंगमध्ये आणलं आहे आणि हेच फार्मरला नॉलेज भेटावं, स्टुडंटला नॉलेज भेटावं, त्यांनी त्यांच्या रिअल लाईफमध्ये ते घ्यावं आणि फार्मर्सनी पण स्वतःच्या त्याची मिळवून घ्यावी, त्यांच्या फार्ममध्ये लावावं. हे याच्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात, ते हेल्थसाठी पण चांगलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुझ्या आईवडिलांनी शेजारच्या काय घेतलं? आता नवीन व्हरायटीज वगैरे ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कधीच भेटत नाही. ऑलमोस्ट आपण व्हिडिओ वगैरे याच्या थ्रूच पाहतो किंवा असं काही नॉलेज एवढं भेटत नाही. तेवढं आपलं खूप जवळ आहे. आम्ही इंदापूर तालुक्यातले असल्यामुळे खूप जवळून इथे येतो. तर मग हे बारामती खूप मोठं ठिकाण आहे. वर्षातून एवढे सारे लोक येतात, खूप 50,000 60,000 संख्या होऊन जाते. त्यांना चांगले इन्फॉर्मेशन भेटतात. तर मग ह्या सगळ्या घेणाऱ्या गोष्टी आहेत की बाबा AI टेक्नॉलॉजी असेल, हायड्रोफोनिक्स असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, वर्मी कंपोस्ट वगैरे ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ते इथून आपल्याला नॉलेजमध्ये भेटतात. ते आपण जे क्वेश्चन विचारलं त्या सगळ्यांची शंका वगैरे इश्यूज असतील ते सगळे सॉल्व्ह करतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे अशा गोष्टी येतात. आम्ही जस्ट 2 ब्रदर्स फार्मिंग वगैरे पाहिलं, तिथे पण आम्हाला ते भरपूर नॉलेज मिळालं. मिलेट्सवरती प्रोडक्शन घेतलेले, सरकारने याबद्दल इन्फॉर्मेशन दिली, न्यूट्रिएंट्स वगैरे चांगले ते खपली गव्हाचं प्रोडक्शन त्यांनी सांगितलेलं आहे किंवा फार्मर्सला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं पण त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते आपल्यासाठी हेल्पफुल आहे. फार्मर्सला असं बाहेर गेलं तर तेवढी व्हिजिट इन्फॉर्मेशन भेटत नाही. समोर आल्यानंतर त्यांनी इथं पाहिलं, इन्फॉर्मेशन घेतली तर मग त्यांना वाटतं की ते आपल्यासाठी सुटेबल आहे, कॅपेबल आहे, आपण ते करू शकतो. तर मग 4-5 लोकांनी एकत्र येऊन एका गावामध्ये 5 एकर 10 एकर असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं. त्यांना पण फायदा आहे आणि ज्या कंपनीजला रॉ प्रोडक्ट पाहिजे त्यांना पण त्याचा फायदा होतो. एक विषय स्वतः शेती करतात, पण आवडेल मला फ्युचरमध्ये नोकरी वगैरे शेती करणार, स्टार्टिंगला एक्सपिरियन्स घेऊन त्यानंतर तेच करायचं. शेतीच करायची.
ऑलमोस्ट माझं पण तेच म्हणणं आहे. शेतीला जोडून शेतीशी निगडीत जे बिझनेस आहेत, स्टार्टअप्स आहेत, ऑर्गॅनिकवरती आता खूप फ्युचरमध्ये जाऊन इन्व्हेन्शन होणारे होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरतीच हेल्प करून फार्मिंगमध्ये केलेले, आम्ही रावेमध्ये मॉड्यूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अनुभवल्या आहेत, शेतकऱ्यांसोबत केलेले. तर त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन नसल्यामुळे थोड्या गोष्टींचं हे होतं, ईल्डमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. पण ठीक आहे, हे सगळे त्याला जर बिझनेस निगडीत असेल तर अजून चांगल्या गोष्टी करता येतील. सो जॉबपेक्षा प्रायव्हेटपेक्षा हे खूप चांगलं आहे आणि मला पण ते करण्याची बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये या दोघी मला ज्यावेळेस भेटल्या त्यावेळी त्यांची चर्चा चालली होती की शेतीमध्ये काय नवीन करायचं आणि शेतीमध्ये नव्यानं काय करता येते. खरं तर चर्चा एक चालली होती ना. हो. सगळेजण आता कुठे गेलेत, काय काय काम करतात, तेच डिस्कशन झालं होतं की पुढे जाऊन काय करायला. इथलं काय आवडलं? आत्ता आम्ही पाहिले त्या प्लॉट्समध्ये मला खपली गव्हाचं जे मिलेट्सवरती जे प्रोडक्शन त्यांनी चांगलं केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं जे त्यांनी सांगितलं, जे फार्मर्सला उपयोगी पडेल, AI टेक्नॉलॉजीवरती वेगवेगळ्या व्हरायटीज जे आपण मोस्टली समजा चिली असेल तर ती ग्रीन कलरचीच बघतो, कॅप्सिकम ग्रीन कलरची बघतो, तर रेड येलो वगैरे आहेत, एरोफोनिक्स आहे, हायड्रोफोनिक्स आहे, सॉईललेस जे त्यांनी फार्मिंग केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने, ते खूप आवडलं आहे त्याच्याबद्दल. साक्षी तुला काय आवडलं? म्हणजे बरंच काही बघण्यासारखंच आहे इथं. अशा भरपूर व्हरायटीज बघितल्या किंवा टेक्नॉलॉजी बघितली जी मी याच्या आधी कधीच बघितली नाही, तर ते मला इथं बघायला भेटलं. नवी पिढी काय विचार करते याचं एक उत्तम आणि छोटंसं उदाहरण म्हणजे या दोघी जणी आहेत. हजारो BSc ॲग्री झालेले, हजारो शेतीमध्ये असणारे अनेक जण या ठिकाणी येऊन नवीन तंत्रज्ञानाचं जे अवलोकन आहे ते करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे जुन्या पिढीनं नव्या पिढीकडं हे व्रत देताना, जे शेतीचं म्हणजे काळ्या आईचं हे व्रत देताना त्या गोष्टीचा जरूर विचार करावा की आपली नवी पिढी या शेतीमध्ये अधिक आधुनिकता आणण्याचा विचार करते. काही वेळापूर्वी मला एक आटोळे नावाचा शेतकरी भेटला की जो 40 गायींचा गोठा चालवतो आणि त्याचं म्हणणं असं आहे की नोकरीपेक्षा मी गोठा सांभाळेन, कारण गोठा कशालाच ऐकत नाही. अशी पिढी जर तयार झाली तर मला वाटतं शेतीचं चित्र अधिक उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.